मुंबईच्या पवई विभागात काल एक खळबळजनक प्रकार घडला। मुंबईच्या पवई विभागात रोहित आर्या हा एक पुण्याचा रहिवासी आहे। त्याचा काल मुंबई येथील आर्या हा स्टुडिओ आहे। या स्टुडिओमध्ये त्याचा मुंबई पोलिसांच्या चकमकीत त्याचा मृत्यू झाल्याची घटना आहे ते समोर आलेली आहे। सुमारे 2 ते 2.5 कोटी रुपयाचा बगाया असल्याने त्यांनी सांगितले। या बगायामध्ये तो गेल्या काही महिन्यापासून गंभीर मानसिकरित्या तणावाखाली होता। मात्र रोहित आर्या हा सरकारी शाळेचा ठेकेदार असल्याचे समजून आले आहे। त्याने वेब सीरीजच्या नावाखाली येथे ऑडिशनच्या नावाखाली इथे काही मुलांना बोलवले होते, 100 मुलांना बोलवले होते। मात्र त्याच्यामध्ये काल फायनल ऑडिशन असल्यामुळे त्याने 17 मुलांना इथे बोलवण्यात आले होते। मात्र त्याच्यानंतर त्याने जे 17 मुलं होती त्यांना बंदिस्त करण्यात आले। त्याच्यानंतर पाहायला गेलं तर सुमारे 1 ते 1.5च्या दरम्यान मुलं घरी जेवणासाठी आले नाही। ते हे पालकांच्या लक्षात आल्याच्यानंतर जेव्हा पालक इथे आले तेव्हा इथे मुलं इथे खिडकीमधनं बाहेरच्या लोकांना मदतीसाठी हाक देत होते। त्याच्यानंतर मुंबई पोलिसांना ह्याची माहिती कळली, मुंबई क्राईम ब्रांचला याची माहिती कळली असता तात्काळ पोलिसांनी इथे हा आर्य स्टुडिओ आहे, राज स्टुडिओ आहे, इथे धाव घेतल्याच्यानंतर या ठिकाणी मुंबई पोलिसांनी एक कॉम्बिंग ऑपरेशन चालू केलं। मागच्या साईडने मुंबई पोलिसांनी आतमध्ये प्रवेश घेतल्याच्यानंतर जो आर्या आहे रोहित आर्याचे संवाद साधला। मात्र रोहित आर्याने संवाद साधल्याच्यानंतर काही त्याच्याकडे एअरगन असल्याची माहिती मिळते। त्या एअरगनने त्यांनी पोलिसांना देखील जखमी केले। या जखमीमध्ये पोलिसांनी देखील क्रॉस फायरिंग दरम्यान पोलिसांनी देखील त्याच्यावर फायरिंग केली। मात्र त्याच फायरिंगमध्ये त्या रोहित आर्याचा आहे तो मृत्यू झालेला आहे। पोलिसांनी त्याचा एन्काउंटर केल्याची माहिती समोर आली आहे। मात्र इकडील जी 17 मुलं होती त्यांना वाचवण्यात पोलिसांना यश आले आहे। आता जर पाहायला गेलं तर रोहित आर्या ह्याला जे रुग्णालयात ठेवण्यात आलेलं आहे। जे रुग्णालयामध्ये त्याचं शवविच्छेदन केलं जाईल। सुमारे व्हिडिओग्राफी केल्याच्यानंतर त्याचं शवविच्छेदन केलं जाईल। मात्र आता पाहायला गेलं तर हा संपूर्ण तपास आहे तो मुंबई क्राईम ब्रांचच्या हाती दिलेला पाहायला मिळत आहे। कॅमेरा रोहितसह मयूर साम टीव्ही मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।